हे 5 वर्ष सरपंच राहिले, त्यांनी स्मशानभूमीचा रस्ताही आणला. 4000 नगरपालिकेपैकी 31व्या क्रमांकाला 5 कोटी रुपये बक्षीस भेटलं त्यांना. 5 कोटी रुपये बक्षीस भेटलं ना. पूर्ण भारत देशामध्ये काँग्रेसची अवस्था एकदम बिकट झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पैठण संत परंपरेची वारसा जपणारी नगरी म्हणजेच नाथांची नगरी. याच नाथांच्या नगरीची एक ओळख म्हणजे कधी काही देशाची राजधानी राहिलेलं हे शहर. असं म्हटलं जातं, पैठणमधल्या कोणत्याही कार्याची सुरुवात नाथांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नाही. आता नगर परिषदेच्या निवडणुका आहे, त्यामुळे या परिषदेच्या निवडणुकीत नाथांचं आणि मतदारांचा आशीर्वाद मात्र कुणाच्या पाठीशी आहे पाहूया माझ्यासोबत कोण होणार नगराध्यक्ष या विशेष कार्यक्रमात. चला माझ्यासोबत. नाथांच्या आशीर्वादानंतर आपण पैठणच्या शिवाजी महाराज चौकात पोहोचलोय. माझ्यासोबत सगळे उमेदवार आहे. या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे आणि महिला ओपनसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. आपण कार्यकर्ते, उमेदवार आणि सगळ्यांशीच चर्चा करणार आहोत. मला पहिले सांगा, शिवसेनेचा उमेदवार आहे, सत्ताधारी पक्ष आहे, तुम्हाला का निवडून द्यावं असं वाटतंय आणि काय विकास केलाय हे मला सांगा. नाही, आपल्या पैठण तालुक्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे आमदार विलास बापू भुमरे आहेत आणि नगरपालिकेमध्ये जर या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणारच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष हा शिवसेनेचा पाहिजे. जर तो देखील शिवसेनेचा असला तर या ठिकाणी या पैठण शहराचा जो विकास आहे त्या विकासाच्या गतीमध्ये त्या ठिकाणी चांगली भर पडन आणि पैठण शहराला एक स्वच्छ शहर, सुंदर शहर हा बनवण्याचा आमचा संकल्प आहे. शिवसेनेला सत्ता द्यावी. हे बघा, श्रीमंताचं घर असो की गोरगरिबाचं असो, ते जर टापटीप ठेवलं तर चांगलं दिसतं. आता यांचं घर श्रीमंताचं आहे पण हे टापटीपच ठेवना, मग आमचं खुरडं जरी असलं ना आम्ही सारून बिरून व्यवस्थित ठेवू. आता आम्ही म्हणणार नाही यांसारखं अब्ज रुपये, हे तर ब्लॅकमेल करून राहिले मतदाराला. कोण करतं? हेच सत्तेतले लोक. ते म्हणते आमची सरकार द्या ना, आमचा आमदारांना, आमचा खासदारांना, आमचा पालकमंत्री, आमचा मुख्यमंत्री, आम्हाला सत्ता द्या, नाही तर निधी भेटणार नाही. आता कुंभमेळ्याच्या निधीच्या विषयी बोल राहिले. कुंभमेळा कुठे आहे? नाशिकला. आता मला काही कळलंच नाही, पण मी काही त्याच्यावर आता कमेंट करीत नाही बाकीच्या. बरं, काँग्रेसचे उमेदवार माझ्यासोबत आहे. तुम्ही पहिल्यांदा काँग्रेस पहिल्यांदाच लढतंय नाही ते, काय मुद्दे आहे, काय लोकांसमोर घेऊन जाणार आहे आणि तुमच्या सोबत असलेले उद्धव ठाकरे गटाचेही तुमच्या विरोधात आहे? प्रथमतः मी सर्वांना म्हणू इच्छिते की ज्या मूलभूत गरजा आहे पैठणकरांच्या, पाणी प्रश्न असो, ड्रेनेज लाईन असो किंवा कचरा समस्या असो, ह्या सुद्धा कुठेतरी प्रलंबित आहे. त्यांना आम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ग्राउंड लेवलला आम्ही राहणार आहोत. विकास झाला नाही पैठणचा? झाला, काही अंशी नाही झाला. म्हणजे मान्य केलंय त्यांनी, काही अंशी झालंय म्हणून. नाही, मान्य करावंच लागेल, ते सत्य आहे. ते मला सांगा, मला सांगा, हे काँग्रेसच्या काळात मला सांगा, हे 1856 मधलं बोलतात. यांचं काय इथं काँग्रेसचं या 20 वर्षामध्ये काँग्रेसचं पैठण शहरात काय, मला त्यांना विचारा. 2 मिनिट. काय काँग्रेसचं काय म्हणतात? हे बघा, हे म्हणते अरे बोलू नका. काँग्रेसने दिले 1800. नाही, आपली वेळ झाली म्हणजे दुसऱ्याचं ऐकायचं नाही. 1856 ला प्राधिकरण झालं नाही. अशोक चव्हाण साहेब कधी मुख्यमंत्री होते? 10-12 वर्षापूर्वी. ते 220 कोटी आजपर्यंत आले बर का. ते आमच्या काळात झालं, त्यात भ्रष्टाचार झाला ना. बघा, सत्ता बदल झाल्यानंतर इथं सत्ता ही शिवसेना भाजपची होती आणि म्हणून ते 220 कोटीचा पुरा खुराडा करायचं काम आणि निष्क्रिय काम करायची काम या दोन भाजपचे. तुम्ही गेल्या वेळेस नगर अध्यक्ष होते, खरंच विकास झालाय का? कारण तुमच्यावर आता तुमच्या सोबतचे असलेले सत्ताधारी प्रश्न बघा, ते आमच्यावर बोलत नाही, ते आमचे मित्र पक्ष आहे. ये अंदर की बात है वो हमारे साथ है. वो ये अंदर की बात है वो हमारे साथ है. ते आमचे मित्र पक्ष आहे. माझ्या सभागृहामध्ये 4 पार्ट्या होत्या, 4 पक्षाचे होते. 5 वर्ष सोबत असताना एकही पक्षाने माझ्यावर आरोप आंदोलन केलं नाही. त्यामुळे त्यांना ते देखील मान्य आहे. तुम्ही गपचूप मध्ये विचारा त्यांना एकदा, ते 100% सांगतील. पण काल भुमरे म्हणाले की भाजपच्या डोक्यात हवा गेली, सोबत आले नाही. ते आम्ही आता सार्वजनिक सांगता येणार नाही तुम्हाला, पण या अंदर की बात आहे तुम्हाला मी सांगाल नंतर. आता आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया. गार्डनचा विकास झाला, पण एवढे कोटी रुपये खर्च केले गार्डन साठी, एवढे कोटी खर्च केले. 2च तास सुरू असतो.
नाही, आता गार्डन मध्ये थोडंफार काम बाकी होतं, ते पण काम चालू आहे आता. ऐका, गार्डन हे जागतिक दर्जाचं हो, याच्यासाठी भुमरे साहेबांनी प्रयत्न केले. जागतिक दर्जाचे आर्किटेक्ट पी.के. दास यांनी त्याचं सादरीकरण केलेलं आहे, स्वतः त्यांच्या समोर झालेलं आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे. काय मुद्दे आहेत शहरातील विकासाचे जे तुम्ही लढतायत, पुढे जातायत आणि निवडणुकीत उतरलात? शुद्ध पाणी सगळ्यात पहिला मुद्दा, तसंच महिलांची सुरक्षा, स्वच्छता. पैठण शहरात जी स्वच्छता खूप आवश्यक आहे, स्वच्छता. आणि महिलांसाठी कुठंच शौचालय नाही पैठण शहरामध्ये. महिला बाहेर गेल्या तर तुमचे पती नगराध्यक्ष राहिले ना 5 वर्ष, मग विकास नाही झाला? होते ते 2.5 वर्षात विकास केलेला आहे त्यांनी. त्यांचं काम सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे आणि तोच माझं विजन राहणार आहे. दत्ता पाटलांचं जे होतं त्याच विजनच्या आधारे मी पण पुढे शहरात काम करणार आहे. आज काय काँग्रेसचे काय मुद्दे आहेत? काँग्रेस मुद्दे स्वतः उमेदवार देतील आपल्याला. तुम्ही पण पती आहात ना? आहे, पण माझा हस्तक्षेप नसणार आहे. नगर प्रचारात उतरलाय की नाही? प्रचारात आहे ना, हे काय गळ्यातच आहे. भाजपचे उमेदवार माझ्यासोबत आहे. काय विकासाचे मुद्दे असणार आहे? कारण तुमचे पती नगराध्यक्ष होते, त्यांनी विकास केला नाही असं सगळे आरोप करतात. नाही, त्यांनी 100% पैठण शहराचा विकास केलेला आहे. पैठण शहरामध्ये ओपन स्पेस केले, अभ्यासिका तयार केलेल्या आहेत त्यांनी. त्याचबरोबर पाणी पुरवठा हा देखील त्यांच्या कार्यकाळात प्रश्न मिटवला होता. आता 4 वर्ष प्रशासकाकडे असल्यामुळे तो प्रलंबित झालेला आहे हा विषय. आणि जे हायमास्ट वगैरे आहे, स्ट्रीट लाईट देखील आहे, यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेले आहेत. घरकुल देखील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 1100 घरकुल त्यांनी दिलेले आहे गोरगरीब पैठणच्या जनतेला. आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही 2000 घरकुलाचे लाभार्थी असणार आहे पैठण शहरासाठी. हे विकास कामे आम्ही करणार आहोत. पैठणमध्ये पूर आला तर इथपर्यंत पाणी होतं. काय विकास झालाय मग? नाही, हा पूर परिस्थितीचा आणि विकासाचा नाही, हा ऑलरेडी हे फ्लड झोन मध्ये येणारा भाग आहे. आणि प्रशासन त्या माध्यमातून नगरपालिकेत असलेले आमची हे सत्ता हे कसं पूर नियंत्रण कायद्याचं उल्लंघन झालं. नाशिकला ज्यावेळेस मुसळधार अतिवृष्टी झाली, 25 तारखेला अलर्ट दिला गेला. त्यानंतर खालचा नांदेड धरणावाल्याने 1.5 लाख पाणी सोडलं. आपल्या नाथसागराने 27ला ज्यावेळेस नाशिकचं पाणी घुसायचं त्यावेळेस 1.25 लाख पाणी हे सोडत होते. पाणी येत होतं 2.5-3 लाख. आम्ही सकाळपासून त्यांना सांगत होतो की तुम्ही पाणी हे 2 लाख सोडा, 2 लाख पात्राच्या वर पाणी येत नाही. हे सगळे मुद्दे झाले. आपण लोकल मुद्द्यावर बोलूया, नगर परिषदेच्या मुद्द्यावर बोलूया. पूर नियंत्रण रेषेचं उल्लंघन झालं असं आमच्या विरोधी पक्षाचे ह्यांना म्हणायचं आहे. पण ते भाजपच्या काळात झालं का हे विचारा ना त्यांना. काळ काय, सरकार कोणाची आहे? आजची सरकार भाजपाची आहे ना, शिवसेनेची आहे, अजितदादाची आहे. आजची सरकार त्यांचीच आहे ना. आणि पूर नियंत्रण कायदाच करायला तयार नाही यांना. शहरातील अजूनही अनेक ठिकाणी गटारचं पाणी असेल, ते रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतो. रस्ता आहे, एवढे मोठे कोट्यवधी रुपये आले होते रस्त्यावर, सिमेंटचा रस्ता, त्याही भ्रष्टाचार झाला मोठ्या प्रमाणात. हो, 100% झाला. कारण ते टोटल जे निधी दाखवला गेला तो कागदावरच दाखवला गेला आणि पूर्ण गबाळ हाणलेलं आहे त्या लोकांनी. कुणी आणलंय? हे जे सत्तेतले लोक आहे ना, मग त्यांना सांगू लागलं त्यांनी झालं जे आरोप ते जे ऐका, ते 5 वर्ष नगरसेवक लय गबळ हाणायचा अनुभव त्यांनाय. त्यामुळे त्यांना लोक गबळ हाणल्यासारखे दिसू लागले. 5 वर्ष त्यांनी काय केले? 5 वर्ष त्यांनी गबळच आणलेलं आहे. आम्ही स्वतः यांचाच घोटाळा आता 15 दिवसापूर्वी नाही. 5 वर्ष हे 5 वर्ष सरपंच राहिले, त्यांनी स्मशानभूमीचा रस्ताही आणला. तारगल्लीतला रस्ता कोणाला माहिती आहे किती फुटाचा आहे? 5 ते 7 फुटाचा रस्ता आहे. 50 लाख एस्टिमेट. मग हे तुगलक कारभार नाही तर काय? 50 लाख एस्टिमेट 7 फूट रस्त्याचा यांनीच केला ना प्रशासन. हे आमदाराचं हक्कदान प्रशासन. आता हा रस्ता आम्ही नगराध्यक्ष असताना केला. तुम्ही बघा याच्यावर खड्डा आहे का? 15 वर्ष झाले रस्त्याला. कोर्ट रोडवर जा, खड्डा आहे का दाखवा. नाका रोडवर जा, खड्डा आहे का दाखवा. सगळे रस्ते गटारीचा प्रश्न आहे. अजूनही नगर परिषदेने कोट्यवधी रुपयाचा मंजूर झाला होता. अजूनही गोदावरीमध्ये नाल्याचं पाणी जातं शहराचं. प्रगती पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जी भूमिगत गटार योजना 2013ला सुरू झाली होती, तिचं मूळतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे तिचं नियोजनच प्रॉपर झालं नव्हतं. आता ह्या सगळ्या गोष्टींना आपण आता नव्यानं पैठण शहराचं नवीन DPR तयार करणार आहोत. आणि जे काही नाल्यांचं पाणी या ठिकाणी गोदावरीमध्ये चाललंय त्याचं नव्यानं ही योजना आपल्याला राबवावं लागणार आहे. मागील काळामध्ये 2013 पासून जी चालू आहे, म्हणजे आज जवळजवळ 12 वर्ष झाले ती योजना पूर्ण चालू आहे.
त्यामुळे नवीन डीपीआर आपण तयार करून यावरती आपण या ठिकाणी काम करणार आहोत. म्हणजे माझ्या अगोदर तीन नगराध्यक्ष माझ्या अगोदर बनले, तेव्हापासून ही योजना चालू आहे आणि तिला प्राधिकरणामध्ये पाहिजे तेवढा फंड्स पण उपलब्ध नाही. सत्ता होती ना, मुख्यमंत्री होते. पण त्यावेळेला जर एखादी म्हणजे तुम्ही एकावर एक काम ओव्हरलॅप करू शकत नाही. एकदा तिच्यावरती आपण निर्णय करणार आहोत आणि त्याचा एक नव्याने डीपीआर करून जुनी योजना जी काही झालेली आहे नवी योजना तिचं समायोजन करून एकमेकांशी ती टायअप करून नव्या पद्धतीनं आपण ते गटारीचं पाणी ज्या पद्धतीनं जाणार आहे त्यावरती आपण रोखण्यासाठी मोठा डीपीआर तयार करून शासनाकडनं मंजूर तुमच्याकडे येतो. तुमच्यावर एक आरोप आहे हो, ते गाळे वगैरे बांधले होते, कोट्यवधी रुपयाचं खर्च केला आणि ते सगळं नंतर तोडण्यात आलं. आपण गाळे बांधले होते, 22 नगरसेवकांनी ठराव पास केला होता, एकट्यानी नव्हे. व्यापाऱ्याकडून ते काय म्हणतात ना बीओटी तत्वावर आम्ही पैसे 1-1 लाख रुपये जमा केले, गाळे बांधले, व्यापाऱ्याला 5 वर्ष ताब्यात गाळे दिले. किती? 5 वर्ष. एक मिनिट ऐका, कोर्ट मॅटर झालं, डिस्प्यूट झालं, नंतर यांची सरकार आली, यांनी पाडले. आज कोण बांधून राहिले तिथं? मग ते लिगल होते ना, हे लिगल आहे का? पण यांचे गाळे पाडा असं मी म्हणणार नाही. दुसरं, यांनी खरेदी विक्री संघाचे गाळे स्वतः संदीपान भुमरे साहेब आमदार असताना हराशी स्वतः केली. हराशी गाळा केवढ्याला? 25 लाखाला. आम्ही केवढ्याला दिले होते? 2.25 लाखाला. यांचा गाळा किती? 10/20. आमचा गाळा किती? 15/20. 2.25 लाखात. यांचे गाळे कुठे? माझे तरी मी 5 वर्ष ताब्यात दिले. तुम्ही ऐकून घ्या, मी 5 वर्ष ताब्यात दिले, लोकांचे लाख रुपयाचा मोबदला निघून गेला. पाडले, ठीक आहे, सत्ता तुमची आहे, तुम्ही काय चुकलं कारभार करायचा करा, पाडले तुम्ही. आज कुठं बांधून राहिले? तिथंच बांधून राहिले. जिथं त्यांनी बांधले होते तुम्ही तिथंच बांधताय. यापूर्वी ऐका ना, यापूर्वी ज्या ठिकाणी जे कॉम्प्लेक्स झालं होतं ते त्या ठिकाणी ते अनधिकृत होतं. आता अधिकृतपणे त्या ठिकाणी हे बघा, संघाचे गाळे कुठे? ते जाऊ दे, आमचे अनधिकृत होते, पडले, इतिहास जमा झाले, नवे बांधून राहिले. आम्ही भ्रष्टाचार केला, हा ओके. संघाचे गाळे कुठे? आजही सगळ्या व्यापाऱ्याचं डिपॉझिट कुठे आहे? संघाचे गाळे प्रत्येकाला ज्याला त्याला दिलेलं आहे आणि लेंटल लेवल पर्यंत काम आलेलं आहे. काही टेक्निकल अडचणीमुळे त्या ठिकाणी काम बंद आहे, पण लेंटल लेवल पर्यंत काम आले आणि त्यांची मालकी त्या गाळ्यावर. लेंटल लेवल नाही, तुम्ही जाऊन बघा संघाचं हे बघा, संघाचे गाळे इथे. चला स्पॉटर, चला 20 मिनिट झालेलं आहे, कॉलम उभा आहे. असं नाहीये की पैसे घेतले आणि गायब झाले, त्या ठिकाणी काम आहे. भुमरे साहेब आमदार होते, किती वर्ष झाले त्याला? मंत्री नंतर झाले. 2014 ते 19 ची गोष्ट आहे. पुढे 10 वर्ष झाले ना त्याला. 14 आता अधिकृत आहे. या अगोदर दत्ताभाऊ नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर सूरजजी लोळगे नगराध्यक्ष राहिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले काम सांगा, राहिलेल्या प्रशासकीय. एक मिनिट. शिवाजी पुतळा गागाभट चौक माझ्या कार्यकाळात बांधला. शिवाजी पुतळा ते आशीर्वाद मंगल कार्यालय माझ्या कार्यकाळात बांधला. पैठण हा पत्रकार संघ ते गोलनाका माझ्या कार्यकाळात बांधला. कन्या शाळा रोड माझ्या कार्यकाळात बांधला. आजही सध्या अवस्थेत यांचे रस्ते अक्षरशः यांनी माझ्यानंतर रस्ते केले. तुम्ही धुवून गेले रस्ते, तुम्ही यांचे रस्ते बघा ना, आपल्या कार्यकाळातले रस्ते जाऊन बघा. भाजपनं काय केलं मग? भारतीय जनता पार्टी आमचे मित्रपक्ष म्हणलेत ना की त्याने भाजपनं काय केलं, तर तेही आमच्या सोबत होते. त्यावेळेला त्यांना ओरडता नाही आलं का? 6-7 नगरसेवक होते. नेहरू चौकाचा रस्ता कोणी केला? पालखी ओटा कोणी केला? तहसील रोड कोणी केला? गागाभट चौकचा रस्ता कुठे केला? अरे भारतातल्या 4000 नगरपालिकेपैकी 31व्या क्रमांकाला 5 कोटी रुपये बक्षीस भेटलं त्यांना. 5 कोटी रुपये बक्षीस भेटलं ना. 5 कोटीचं बक्षिसामध्ये वाटा घ्यायला काही नव्हते ते. सगळेजण वाटा मागत होते. आम्हाला आमच्या भागात निधी द्या, 5 कोटीचं बक्षीस मिळालं. तेव्हा यांना दिसलं नाही का यांना निधी मिळाला म्हणून? भुमरेंनी आणलं सगळं. नाही, असं कसं होईल? बघा, ते आमदार आहे, ऐकून घ्या. 1 मिनिट. भुमरेंनी आणलं, कॅमेरा चेक करा तुम्ही. 4 कोटीचे कॅमेरा, जर एक कॅमेरा चालू असेल तर मला सांगा. बघा, चष्मा जर का काळा लावलेला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघण्याचं व्हिजनच नसेल तर तुम्हाला केलेला विकास दिसेल कसा? अरे धड लोक म्हणताय, तुम्ही लोकांपर्यंत जा, काय काम केलं, आजही ते काम जिवंत आहे. जा गार्डन, हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभा आहे, तेव्हा त्यांचं म्हणणं की हा आम्ही केला. अरे प्राधिकरणात मी उपाध्यक्ष होतो, सगळे 50 लाख रुपये निधी याला प्राधिकरणाच्या माध्यमातून भेटला. आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्यांनी पुतळ्याचं काम केलं. ते आराध्य दैवत आहेत, त्यांनी त्याच्यासाठी निधी दिला. परंतु यामध्ये प्राधिकरणामध्ये मी देखील उपाध्यक्ष त्या बॉडीमध्ये होतो. या बाबतीत कुठली शंका आहे का? त्यांनी आम्हाला सांगा, असं कुठलं काम आहे 5 वर्षामध्ये
5 वर्ष सभागृहात सर्व पक्ष होते, एकाने देखील आमच्यावर आरोप केले नाही. मग त्यावेळेला हे सगळे झोपले होते का? मग विकास होत नव्हता म्हणून तर सगळे शांत बसले होते ना. आमच्या वार्डात एव्हरीथिंग इज ओके, त्यावेळेला सगळं चांगलं होतं ना. आज लगे बिनसलं सगळं तुमचं. 4 वर्ष प्रशासकाच्या काळात काय झालं मी सांगणार नाही, परंतु आमच्या काळामध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ भेटला. त्यापैकी सत्तेचा देवेंद्रजी फडणवीस साहेबाचा फक्त 2 वर्षाचा कार्यकाळ भेटला. हे बघा सर, हे जे बोलू देणार सत्ताधारी पक्षाचे लोक जे विकास म्हणू लागले, तो विकास कागदावर आहे. तुम्ही गल्ली बोळीत जा, सामान्य लोकांच्या मुलाखती घ्या. हे सगळे काम कोणा केले? त्याचे गुत्तेदार बी सत्ताधारी पक्षाचे होते आणि सगळे काम कागदावर आहे. ही वास्तुस्थिती. मौला गल्ली बोळातल्याशिवाय हे बोळच माहित नाही यांना. हे फक्त गावकर राहते, कधी संभाजीनगरला राहते आणि इलेक्शन आलं का हे पैठण शहर ऐका आता पूर्ण भारत देशामध्ये काँग्रेसची अवस्था एकदम बिकट झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे ते आता एकदम खालच्या लेवलला जाऊन टीका करू लागले. हे सगळे आरोप प्रत्यारोप आहे. प्रत्येक निवडणुकीत असे आरोप प्रत्यारोप होतात, ते पैठणमध्ये बदल होतात. मात्र आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की मतदारांचा आणि नाथांचा आशीर्वाद कुणाच्या पाठीशी असतो आणि ते 3 तारखेला आपल्याला स्पष्ट होईल. राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजी.